आता एक महत्त्वाची बातमी। संजय दिना पाटील हे ईशान्य मुंबईतल्या मतदारांच्या मनातले उमेदवार असल्याचं ठाकरे गटाचे नेते वरुण सरदेसाई यांनी म्हटलंय। मुंबईत महाविकास आघाडीने लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला जोरदार सुरुवात केलेली आहे। ईशान्य मुंबईमधील महाविकास आघाडीमधील पक्षाच्या युवा आघाडीची एकत्रित सभा दिना बाबा पाटील स्टेट भांडूप येथे पार पडली। युवा महाराष्ट्र अभिमान मेळावा या नावाखाली काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्र पवार आणि ठाकरे गटाचे शिवसैनिक मोठ्या संख्येने त्या ठिकाणी उपस्थित होते। या मेळाव्याला मुख्य वक्ते म्हणून वरुण सरदेसाई उपस्थित होते। याचबरोबर राष्ट्रवादीचे अमोल मातेले आणि काँग्रेसचे अखिलेश यादव यांच्यासह या पक्षाचे आमदार आणि नेते मंडळी उपस्थित होते। ईशान्य मुंबईचे माजी खासदार संजय पाटील यांच्या पाठीशी सर्वांनी उभे राहण्याचं आवाहन करण्यात आल्याने पुन्हा एकदा संजय दिना पाटीलच या ठिकाणावरून लढतील अशी आता दाट शक्यताही निर्माण झाली। यावेळी वरुण सरदेसाई यांनी या विभागात ठाकरे गटाचे वर्चस्व असून संजय पाटील हे आमच्या मनातले उमेदवार आहेत असं सरदेसाई म्हणाले। संजय दिना पाटील साहेब यांनी या मतदारसंघामध्ये त्यांचं केलेलं काम असेल, आधी ते आमदार राहिलेले आहेत, खासदार राहिलेले आहेत आणि युवकांमध्ये एक प्रचंड एक सगळ्यांचं आवडतं असं त्यांचं नेतृत्व आहे। सगळ्यांमध्ये मिळून मिसळून काम करतात। उद्धव ठाकरे साहेबांनी सुद्धा सगळ्या आमच्या पक्षांच्या लोकांसोबत ते बोललेले आहेत। शेवटी हा निर्णय उद्धव साहेबांचा आहे, ते लवकरच घेतील। पण आता निवडणुकीला अवघे 1-1.5 महिने बाकी असताना आम्ही प्रत्येक मतदारसंघामध्ये जाऊन प्रचार करतोय आणि त्यामुळे या मतदारसंघामध्ये सुद्धा आज राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अमोल माटेले आहेत, युवक काँग्रेसचे आमचे अखिलेश यादव आहेत। आम्ही सगळे तिघं मिळून तिन्ही संघटनांचे युवक मिळून महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी व्हावे याकरता प्रयत्न घेतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।